नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे वळवाच्या पावसाची. अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यातील अनेक गावात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात का होईना त्याला दिलासा मिळालाय. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचं मात्र नुकसान झालंय. दुसरीकडे कोकणात देखील मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्याने शेतकरी चांगलाच सुखावलाय. कोकणातील शेतकरी भात पेरणीच्या कामाला लागलेत. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने तर काही शेतकरी आधुनिक गादी वाफा पद्धतीने पेरणी करतायत. शासनाने HTBT बियाण्याला परवानगी द्यावी अशी मागणी करत शेतकरी संघटनेने आज अकोल्याच्या अकोट तालुक्यात अकोली जहांगीर इथल्या शेतशिवारात एल्गार पुकारलाय आणि HTBT बियाण्यांची पेरणी केली आहे. या कार्यक्रमात विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली. पुरंदरला होणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला 7 गावातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. गेल्या 24 मे रोजी शासनाने पुरंदरमधल्या विमानतळाचा नकाशा प्रसिद्ध केला होता. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले. त्यांनी शासनाच्या निषेधार्थ आज सासवडला मोर्चा काढला. नकाशाच्या प्रतीही यावेळी शेतकऱ्यांनी जाळल्या. पिंपरी चिंचवड शहर भाजपतर्फे नवनिर्वाचित खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांना पैसे वाटप केले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. यामध्ये प्रत्येक महिलेला 500 रुपये दिल्याचं स्पष्ट दिसतंय. तर काही महिला पैसे मिळाले नाहीत म्हणून कार्यक्रम झाल्यानंतरही बराच वेळ सभागृहात थांबलेल्या होत्या. हा प्रकार गंभीर असल्यानं आमच्या प्रतिनिधींनी पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीला पैसे वाटण्याचं कारण विचारलं. त्यावेळी कुठलंही स्पष्टीकरण न देताच त्या व्यक्तीनं निघून जाणं पसंत केलं. तुमचा दुष्काळ असं म्हणणाऱ्या सरकारची वृत्ती दिसते असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. दुष्काळ हटवण्यासाठी सरकार किती गंभीर आहे तेच यावरून समजतं असा टोलाही त्यांनी लगावलाय. ईव्हीएमच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले मतभेद चव्हाट्यावरती आलेत. राष्ट्रवादी स्थापना दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात हा विसंवाद दिसून आला. धनंजय मुंडेंनी ईव्हीएमवरती प्रश्न उपस्थित केले. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवारांनी मात्र निवडून आला तर ईव्हीएम योग्य आणि पडला तर ईव्हीएमला दोष देणं कितपत योग्य असा सवाल उपस्थित केला. युतीमध्ये घटक पक्षांना 20 जागा हव्यात. त्यापैकी 10 जागा RPIला मिळाव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. तसंच मंत्रिमंडळ विस्तारात RPIला मंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी देखील आठवलेंनी केली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुण्यात सिंचन भवनाला भेट देऊन तिथं पाण्यासाठी ठाण मांडलं. नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी म्हणजे 7 TMC पाणी जे बंद करण्यात आलंय ते उजव्या कालव्यातून फलटण माळशिरसला मिळावं यासाठी निंबाळकरांनी आग्रह धरलाय. रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपत गेले आणि नीरा डाव्या कालव्याचं नियमबाह्य पाणी जे बारामतीला जाणार होतं ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावरती पुण्यात निंबाळकरांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान निंबाळकर भाजपत आल्या महिन्याभरातच बारामतीकरांना फटका बसल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात भीषण दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे, मात्र मंत्री दुष्काळी पर्यटन करतायत असा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलाय. सरकारविरोधात राजू शेट्टींनी आंदोलनाचा इशाराही दिलाय. संकटात असलेल्या साखर उद्योगाला वाचवण्यासाठी सरकारनं बेलआउट पॅकेज देण्याची गरज असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलंय. दुष्काळाचा साखर उद्योगाला देखील फटका बसेल. ऊस लागवडीखालचं क्षेत्र 30% घटेल आणि साखर उत्पादन निम्म्यावर येण्याची शक्यता आहे अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. चालू गळीत हंगाम नुकताच संपलाय. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परभणी शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. परभणी शहरातील नारायण चाळ परिसरात ही पाईपलाईन फुटली. अगोदर शहराला 15 ते 16 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय. त्यातच आता हे पाणी वाया गेल्यानं परभणीकर संतापले.
मनमाड पालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ पाणी सोडण्यास नकार दिल्यामुळे नगरसेवकांच्या समर्थकांनी वॉलमॅनला मारहाण केल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे। या घटनेमुळे कामगार संतप्त झाले आणि त्यांनी काम बंद आंदोलन सुरू करून धरणं आंदोलन सुरू केले आहे। अगोदर शहरातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत। असं असताना कामगारांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। पाण्यासाठी दुष्काळग्रस्तांनी मंत्रालयावरती धडक देण्यासाठी पायी दिंडी काढली आहे। दुष्काळी जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या 46 गावांनी पायी दिंडीला सुरुवात केली आहे। पाण्याचा कायमचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय माघार घेणार नाही असा निर्धार करत आता थेट सरकारच्या दारात जाण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। जत ते मुंबई ही पायी दिंडी जाणार आहे। आज सांगलीत दाखल झाली ही दिंडी आणि सांगलीच्या जिल्हाधिकारी यांना त्यांनी आपलं मागण्यांचं निवेदन देखील दिलं। वाशिमचं सावली प्रतिष्ठान वृक्ष लागवडीसाठी 3000 सीडबॉलचं वितरण त्यांनी केलंय। या सीडबॉलद्वारे उजाड जमिनीवरती 3000 झाडांची लागवड होणार आहे। हे प्रतिष्ठान माती आणि शेण मिश्रित सीडबॉल तयार करतं। त्यामध्ये अर्जुन वृक्ष, बेल, टेंभुर्णी, करवंद, सागवान, लिंब सोबतच धामणं, सीताफळ आणि गोंधण या झाडांचा समावेश आहे। औरंगाबादेत बियर बारच्या मालकानं ग्राहकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। औरंगाबाद शहरातल्या जय भवानी नगर परिसरात ही घटना घडली आहे। लाठ्या काठ्या आणि शस्त्रानं ग्राहकाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे। सतीश हजारे असं मारहाण करण्यात आलेल्या बार मालकाचं नाव आहे, तर अभिजित नावगिरे या ग्राहकाला ही मारहाण झाली आहे। जय भवानी नगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरपालिकेचे काँग्रेसचे नगराध्यक्ष कासम गवळी यांच्यासह तिघांवरती बालविवाह लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। 28 एप्रिल रोजी मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा झाला। या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये बालविवाह झाल्याची महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आलेली होती। या तक्रारीवरून 24 जोडप्यांपैकी 12 पेक्षा जास्त जोडप्यांचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी असल्याचं स्पष्ट झालंय। अपक्ष आमदार बच्चू कडू आज शेतकरी मेळाव्यासाठी नगरच्या जामखेडमध्ये दाखल झाले। त्यांचं स्वागत करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांना चक्क बैलगाडीवरती बसवलं आणि बैलगाडी तुम्हीच हाका अशी विनंतीही केली। मग बच्चू कडू यांनी देखील त्याला विरोध केला नाही आणि मग स्वारी बैलगाडीवरच निघाली। गोंदिया राखीव वनातील सागवान झाडांची अवैधरित्या कटाई करून ते ट्रॅक्टरमधून वाहतूक करण्याच्या तयारीत असलेल्या वनतस्करांना वन विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलंय। ही घटना गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत चिरखुरी 2 कक्षामध्ये झालेली आहे। यात 5 आरोपींना अटक करण्यात आलेली असून अजून 4 जणांचा शोध सुरू आहे। इंद्रायणी नदीपात्रामध्ये मृत्युमुखी पडलेल्या हजारो माशांना बाहेर काढण्याचं काम सलग 2 दिवस झालं सुरू आहे। फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेच्या माध्यमातून मृत्युमुखी पडलेल्या माशांना पाण्यातून बाहेर काढलं जात आहे। मागच्या 2 दिवसात या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 15,000 मासे पाण्यातून बाहेर काढण्यात आले। या माशांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। धुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पामधील जलसाठ्यांची स्थिती गंभीर बनली आहे। धुळे जिल्ह्यातील सरासरी मध्यम आणि लघु प्रकल्पांचा पाणीसाठा 5%च्याही खाली आलाय। जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा हा 6.5% वरती आहे। लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा फक्त 3% इतका शिल्लक राहिलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही परिस्थिती अधिक बिकट असल्याचं सिंचन विभागानं स्पष्ट केलंय। सांगली जिल्ह्यातील जतच्या कुंभारी या दुष्काळी भागात म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी मिळावं या मागणीसाठी आज तब्बल 7 गावच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। तब्बल 2 तास हा रास्ता रोको शेतकऱ्यांनी रास्ता रोकोत सहभाग घेतला। जत तालुक्यातील म्हैसाळ सिंचन योजनेचं पाठ हे कालवे आलेले आहेत, मात्र त्यांना पाणी मिळत नाहीये। चंद्रपूर जिल्ह्यात गडबोरी गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे। 9 महिन्यांच्या बाळासह वयोवृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत मृत्यू झालाय। त्यानंतर गावकरी प्रचंड दहशतीत आहेत। रात्री बिबट्याची दरवेळ आणि कधी बिबट्या घरात घुसेल याचा नेम नाही, त्यामुळे संध्याकाळी 7 नंतर गावात शांतता पसरते।
जिल्ह्यातील मंगळूरपीर शहरामध्ये अत्यंत दुर्मिळ असलेला पांढरा कवड्या साप पागधने यांच्या घरी सापडला। या सापाला बघण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली। मंगळूरपीरच्या लाईफ कन्झर्वेशन चमूने या सापाला जिवंत पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले। आता या वाघाला जंगलात सोडण्यात आले। सामान्य नागरिकांचे चोरीला गेलेले दागिने, पैसे, दुचाकी, मोबाईल फोन आणि अन्य बहुमूल्य वस्तू चंद्रपूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक सोहळ्यात परत करण्याचा सोहळा केला। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आयोजित या सोहळ्यात 53 लाख रुपयांच्या वस्तू नागरिकांना सुपूर्द करण्यात आल्या। गेल्या 2 महिन्यात चोरी गेलेल्या वस्तूंपैकी 32% वस्तू मुद्देमालासह परत करण्याचा विक्रम चंद्रपूर पोलिसांनी केला आहे। मालेगाव तालुक्यातील वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले। गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याचा मुक्त वावर होता, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं। त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता। रात्री बिबट्या त्यात अडकला। बिबट्या जेरबंद झाल्यानं आता ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता उर्वरित घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। अमरावतीतल्या कौंडण्यपूरमधून रुक्मिणीची पालखी निघाली आहे। सगळे वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने रुक्मिणीच्या सासरी निघाले। रुक्मिणीच्या पायदळ पालखीचे आगमन अमरावतीमध्ये होताच अमरावती प्रशासनाच्या वतीनं पालखीची पूजा करण्यात आली। यावेळी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीची पूजा केली। जगदंबा देवतारा प्रणामस्तु। दुसरीकडे शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आज अकोल्यात दाखल झाली आहे। काल रात्री भौरत गावामध्ये मुक्काम केल्यानंतर डाबकी रोड मार्गे श्रींच्या पालखींचं अकोल्यात आगमन झालं। अकोलेकरांनी देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं। गजानन महाराजांची पालखी आज आणि उद्या अकोल्यात मुक्काम करणार आहे। उद्या पालखी अकोल्यावरून पुढच्या प्रवासाला निघेल। शेगाव येथून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीचं नागझरी, पारस आणि भौरत मार्गे आज सकाळी अकोल्यात आगमन झालं।